काय करायला लागली ग? भाजी कसली करते? सुका हां रस्सा हां, रस्सा चांगला छान बनव, जरा झणझणीत. बनवते. ओके. हळद मीठ टाकून घेतले, याच्यात पण हळद मीठ टाकून घेतले. आता थोडंसं वाटण लावते. याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर टाकली, खोबरं खोबरं घातले. अजून दाखव. आपण वाटण टाकून घेतले. आता ही काळा तिखट टाकूया. ही घरी बनवलेला मसाला त्याच्यात पण टाकून घेऊया. आता ही मसाला याच्यात पण टाकून घेऊया. याला लावून घेऊया. आता मसाला लावून मसाला लावून घेऊ आणि भाजी बनवू. लावून घेऊया आणि मग हे सुका बनवू. भाजी बनवूया. तेल टाकून घेते. आपल्याला भाजीसाठी जेवढं लागतंय तेवढं टाकून घेते. तेल तापल्या मच्छी टाकून घेऊया भाजीसाठी. पातळ भाजीसाठी मासा टाकलाय. 5 मिनिटं असं ठेवायचं त्यात, म्हणजे भाजी छान लागते. जास्त हलवायचं नाही आणि जेवढं लागतं तेवढं असं पाणी ओतू. थंडच पाणी वाटायचं. वास तर लई छान यायला लागलाय. भाजी चांगली काय करून द्या, झणझणीत चांगली. थोडा ही मसाला टाकून घेऊया आपण. बस झालं. थोडं असं हलवून घ्यायचं पेस आल्याला आणि गॅस कमी ठेवायचा आणि उकळू द्यायचं. मग याला गॅस आणि एक 5-10 मिनटं शिजू द्यायची. 5 किंवा 10 शिजलं. आपण आता भाजी केलेली त्यातला मासा शिजलाय बघा. मी तुम्हाला दाखवते. हो का, ही भाजी झाली बघा. आता तव्यामध्ये तेल टाकून हे सुका मासा करून घेऊ आपण. हे मसाला पण टाकून घेऊया. असं तेल टाकून घेऊ आपण एक वेळा, म्हणजे छान तळतंय. आता असं पलटून घ्यायचा. का आणि गॅस कमीच ठेवायचा. सुका मासा पण शिजलाय. हो का, आपल्या दोन्ही पण भाज्या झाल्या. सुका पण झाला, रस्सा पण झाला. या खायला.